आईची पूजा चाललेली आहे. सगळी भांडी वगैरे घासलेत, पितांबरी संपलेली आहे आणि नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्याला काहीतरी करावं म्हटलं. रंजनाताईचं चाललेलं आहे इकडं रामकृष्ण हरी. दोघीचं एक सोबत, म्हणून आज 2-2 पाहुणे सोबत येणार आहेत. अच्छा. हा. आणि काय घातले तू डोक्यावर? काय टोपी? ते जरा मोकळे मोकळे वाटतं ना. आणि ते बांधल्यावर कस तरी वाटतं. हा, छान जरा बरं वाटतं ते पांढरे केस झाले. हा का? हा. मग आता तू टोपीच घालणार? नाही, थोडा वेळ आपलं कामात नंतर हा पाहुण्या आपली मोकळी असली की बसते बिना टोपीची. हा. हा. तर रंजनाताई घालते टोपी आपली आणि केस खूप छान आलेत तिला. आता 8 दिवस होऊन गेला, 8-10 दिवस झाला आज केस काढून, है ना? 9 दिवस. हा, शनिवार 8, 9 ना सोमवार 10 दिवस. 10 दिवस झालं. हो, आले चांगले केस. आणि 10 दिवसात खूप छान केस आले. आणि रंजनाताईचं एकदा सगळा लुकच चेंज झालाय. हो, म्हणजे रंजनाताई पण चेंज झाली. हो, चेंज झाले. नाही तर मान बिन सर्वी दुखत होती. नाही तर लय मान दुखायची ना. उशी बिशी घेता येत नव्हती. आता झोपते चांगली, झोप लागते. आणि पहिली झोप नव्हती लागत, पण ते असं अवघडल्यागत होत होतं हे मानावर. मग तुला आम्ही किती समजावत होतो. हो चाल, पण ते मनाचं काय देवाचं काय असं होतं ना. ऐकलं पण तू छान वाटलं. सगळीकडे मन जात. कुठं जातं हे सगळे. आपलं कुलबीची की काढली तर काय होईल असं तसं. हा. केस येतील की नाही. हा. काशीत आता राहते. आले ना आता. हो, आता आले. आता पटलं. आता तुमचंच बरोबर होतं. पण मी दम काढला. मला दम काढावा. दम काढणं खूप चांगली गोष्ट असते. आणि रंजनाताईला हळूहळू सगळं समजेल. हो, आणि हळूहळू समजलं. आहे का नाही? समजलं. घाई करायची नाही. चला, तर रंजनाताई सोबत छान मारलेले आहेत गप्पा. नारळाला ओतायचे अजून थोडं पाणी. ही आपली नारळाची झाडं आलेली इकडं. ह्याला थोडं पाण्यात ठेवतो आपण सकाळी आणि ह्या तांब्यावर ठेवतो दिवसभर. तर आपल्याला लावायच्यात आपल्या नवीन बिल्डिंग मध्ये. हा, नवीन घरामध्ये हे झाडं लावायचे आहेत. आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आणि डुगू वगैरे कोणीच नाही इकडं. आणि आईची चाललेली आहे पूजा. आई अशी बसून पूजा करते, कारण तिचे दुखतात गुडघे. म्हणजे तो उजवा गुडघा खूप दुखतो तिचा. तर ती अशी बसून टेबलावर देवाची पूजा करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इकडची आधी पूजा करून घेतली तिने आणि छान धूप दीप लावून कलावती आपली फुलं आणून देते. सकाळी सकाळी जाऊन फुलं घेऊन येते पहिलं. आणि आईची पूजा चालू आहे इकडं. म्हणजे खूप निर्मळ आणि स्वच्छ पूजा. आता ती माझ्याशी देवपूजा करताना बोलणार पण नाही. हा, रामकृष्ण हरी म्हणले की. हा, पण आता सध्या ती पूजा करते. पूजा करताना नाही ती बोलणार. चला, इकडे सगळी भांडे आणून ठेवलेत घासून. रंजनाताई तिच्या बरोबर असते मदतीला. हा, ती मनातल्या मनात सगळे मंत्र म्हणत असेल म्हणून. आणि जुली चपाती उशाला आणि ते तिचं चालू आहे जुलीचं. ऊन पडलंय छानपैकी मस्तपैकी. रांगोळ वगैरे आईने घातलेली आहे. आई आली की रांगोळ आपल्या दारापुढे असणार म्हणजे असणार. तिला खूप रांगोळीचं वेड आहे. मलाही घालाय वाटते, पण काय कुठं माझ्या मागं पळतीवर कामं असतात. आणि तिचं एकदम निवांत आपलं चाललेलं असतं तर ठीक आहे बाबा म्हणायचं. तुळशीच्या समोर पण घातलेली आहे रांगोळ. आणि बाहेरून येणारे जेवण स्वयंपाक वगैरे काही केलेला नाही आहे. पाणी तापते, फक्त आंघोळ्या चालू आहेत. आज सकाळी पण बाहेरून जेवण येणार आहे आणि संध्याकाळी पण बाहेरून जेवण येणार आहे. तर चूल थंड आहे आपली, म्हणजे पाणी तापते चुलीवरती. लुसू झोपलेली आहे तिकडं. लुसूचं शांत आहे. माणसं कुणी नसलं की लुसू शांत असते. ह्या झाडाची एवढी सावली इतकी छान आपल्या इथं पडते ना मस्तपैकी. चिमण्यांचा किलबिला तुटलेला आहे इकडं. ते तांदूळ कालपासून सांगते रोहितला भर जरा म्हणून. रोहितचं जरा काम चालू असतं ना शनिवार रविवार, तर तो भरून ठेवेल हा डब्बा, कारण ह्याच्यामधले तांदूळ संपलेत. म्हणून ते सारख्या सांगायचा प्रयत्न करतायत की तांदूळ भरा रे त्याच्यामध्ये, आम्हाला भूक लागली म्हणून. इकडं टाकले होते मी तांदूळ सकाळी. सगळे चिमण्यांनी खाऊन घेतले तिकडं. आणि तिकडं पाणी ठेवलेलं आहे. खरंच आपण आपल्या निसर्गामध्ये जे पशु प्राणी पक्षी पंछी त्यांचं खरंच आपण पण संगोपन करायला पाहिजे.
आणि त्यांना पण सांभाळलं पाहिजे. असं तर असतात झाडांना फळं वगैरे खातात ते, पण कधी कधी आपण आपल्या दाराच्या समोर 4 तांदळाची दाणे म्हणा किंवा पाणी भरून ठेवलं तर तेवढंच येऊन खाऊन जातात. ते काही घेऊन जात नाहीत, ते फक्त खाऊन जातात. आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं असतील तर 2 दाणे चुंचीत घेऊन जातात. ते खूप छान वाटतं मनाला. आणि इकडचं हे सगळं हिरवगार झालेलं आहे. आणि हे हिरवगार झालंय तर खरंच खूप भीती आहे इकडं. काल एक मोठा लट साप तिकडून गेला म्हणून सांगत होते ते पलीकडच्या वहिनी. म्हणत होत्या ताई खूप मोठा होता तो साप, लाल कलरचा होता. आता माहिती नाही, लाल म्हटल्यावर नागच असेल असं वाटलं. हे असं कवचाडं सुद्धा मी ह्याची सुद्धा मला भीती वाटते. ह्याच्यात सुद्धा काय सांगते ते काही सांगता येत नाही. म्हणून हे सगळं मी असं व्यवस्थित बघून ठेवते, कारण आजी लोकांचं सगळं काही असं हे असतं. ते आता दादा आले ना, ह्याचे 2 असे तुकडे करून टाकायला लावते, कारण ते नारळाचे सुराख आहेत ना, हात घालतात मध्ये कशात पण. खाली कोणीच नाही आहे, सगळेजण आंघोळ करत आहेत. इकडं जरा आवाज असतो ना, म्हणून इकडून कधी काही निघत नाही आहे. पण त्या पलीकडच्या साईडला नेहमी काही ना काहीतरी असं गवताचं अडचणीचं असतंच, दिसतंच. त्या दिवशी आजोबा आले होते, त्यांच्याकडून हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. इकडचं हे काढून इकडं लुटून हे केलेलं आहे. असं वाटतं थायमीट सगळीकडं टाकावं, पण काय होतं, इकडचे जनावरं पण घेऊन येतात लोक, म्हशी गाई इकडं गवतात बांधतात. आणि थायमीट घेऊन आलं ना आपण टाकलं, किंवा जुली आपली फिरते, आणि थायमीट खूप पॉवरफुल असतं म्हणून मी टाकत नाही. आता बघू, दादांना सांगणार आहे थोडंसं गवतावर ह्या फवारून घेऊ आपण म्हणून. इकडचं तर केलं मी निर्मळ बऱ्यापैकी. आळूची पानं इतकी छान आलेत ना. आणि हा जो आळू आहे तो अजिबात चरचर करणारा नाही आहे, म्हणजे चरचरच करत नाहीत ते खाताना पानं. इतका चांगला आळू आहे तो. त्याची पानं थोडीशी काळपट आहेत, पण अजिबात चरचर करत नाही तो खाताना. खूप चांगला आहे तो आळू. कोरफड पण लावली होती, भरपूर अशी कोरफड आलेले. का असं म्हणजे झाडं इकडं चांगले येत आहेत लावलं की पटकन, कारण इकडचं हवामान चांगलं आहे. हां, इकडं म्हणजे खूप शुद्ध हवा आहे. शेती, घर, गावं, म्हणजे असं असतं ना गावाकडं, तसं आहे. गावाचा भाग हिरवंगार येतं काही पण लावलं की आपण. आणि हे पानफुटीचं पण झाड उगं छोटंसं टोबले होते, पानं टोबले होते येतात का म्हणून बघावं म्हणून. तरी पानफुटीचं पण किती छान आलंय झाड इकडं. सगळेच झाडं फुललेत आलेत इकडं. आणि हे गवती चहाचं तर वाळून गेलं होतं तरी परत आले. हे कारलं टाकलं होतं, कारल्याचं बिया, तर ते आलेलं आहे. बघू आता आपण वेल कुठं चढता येईल का. आता ह्या दिवसात कारले, भोपळे आणि काशी भोपळा वगैरे लावतात लोक, लक्ष्म्याला होते म्हणून बऱ्यापैकी झाडं. आणि इथं तर काही गळतच नाही. आता शेण नाही आहे म्हणून सारवलं नाही. बघू, शेण आणायला सांगू उद्या आपल्या आर्यनला म्हणून. वरती काय चाललंय माहिती नाही आहे. पेपरवाला आला होता, पेपर टाकून गेला. मंगलमावशीला पेपर वाचायला खूप आवडतं. आपण जाऊया वरती, काय चाललंय, म्हाताऱ्या आजीला वगैरे भेटून येऊ. कारण बरेच दिवस झालं मी वरती आले नाही, म्हणजे आज 4-5 दिवस झालं. जमलंच नाही मला यायला, कारण बाकीची भरपूर अशी कामं होती. रामकृष्ण हरी. कोणी बघतं का नाही माझ्या? नमस्ते, रामकृष्ण हरी. अजून एक माणूस नाहीये, कुठे गेलाय? कोण आले? कोण आले? हा, हसत आली बाय. आज मला खूप आनंद झाला म्हातारी आजी, खरंच सांगते. रामकृष्ण हरी म्हण. बाहेर ये, चल चल बाहेर ये. आंघोळी सगळ्याच्या झाल्या? सगळ्यांनी केल्या? काय मग कृष्णाई काय म्हणते? हा, काय काढते? काय काढलं म्हणलं? हा, बर बर. आणि जरा पोतं मोठं हातरून बसत जा. ती मोठं पोतं हातरून बसत जा. पण मंगलमावशी, मेहंदी पण काढायची? आता कधी काढायची मेहंदी? पंचमीला. काय वत्सल आजी? छकुलीला कसं कळलं नागपंचमीला लावायचं? गेल्या बारीनं दीदी होती लावायला. हा, गेल्या बारीनं दीदी होती लावायला. ह्या वेळेस पण देणार?
लावली होती सगळ्याला. हा दीदीने लावली होती सगळ्यांना. बांगड्या सगळ्याच्या छान आहेत का बघू? बा दोनच बांगड्या. आणि बांगड्या काय झाल्या मग शैलाजी? कस काय होय? हा? आणि तुझ्या तशाच आहेत बापरे. बघू छकुले तुझ्या बांगड्या. बघा छकुलीच्या पण बांगड्या तशाच आहेत. शैलाजीनी बांगड्या फोडल्या बघा. आमच्या इथं सगळ्या बांगड्या तशाच आहेत. अक्काच्या नाही, कोमलच्या पण नाही हाय का ना कोमल? मग छान आहेत. एवढी पंचम होऊ द्या म्हणलं होतं मी. चतुराबाईच्या पण बांगड्या आहेत तशाच. हो चला आजी तुमच्या म्हाताऱ्या आजी तुझ्या आहेत की म्हाताऱ्या आजीच्या पण. हा काय ह्या मॅडमनी बी फोडल्या बांगड्या. कपडे धुताना बघा मंगलमाशी कपडे धुताना बांगड्या फुटल्या. बघा बघू बाबा मोनाजी कुंभार मॅडम तू सगळ्याच्याच आहेत मोनाजी. हे दोन मागचं तसंच ठेवलं. हा राहू दे एकसारख्या वाटत. म्हटलं ना काढून. तू एवढ्या गारट्यात इकडं का बसले? इकडं बस की सरक इकडं. नको बसू तिकडं. काय करताय? काय नाही. बांगड्या तशाच आहेत. शैलाजीनी बांगड्या फोडल्या आणि ताईनी बांगड्या फोडल्या. मग आता काय करताना ऐकायचेच नाही म्हटलं काय करतो. पुढून टाकले बांगड्या. बघ ना सगळं. बांगड्या राहिले. हा नाही ते कपडे धुतात ना असं असं ते टिचून जातात. मागं करून करायचे कपडे बांगड्या. आणि कपडे तर किती त्यांचाच गाऊन धुवत असतील होय शैलाजी? काय ग सगळ्या बांगड्या फोडल्या. जाऊ दे आता काय करायचं. मग काय चाललंय सगळं? पालखी कोण आहे? हा पालखी पशी कुठली पालखी? आपली पालखी नाही होती तर देवापाशी. कशाची पालखी? देवाची कोणत्या देवाची? थापलेगाची. थापलिंगाची? हा. नाही पालखी पशी कोण नाही. आम्ही सगळे इथंच आहोत, आश्रमातच आहोत. अगं कोणी पैसे टाकतं कोणी काय टाकतं ती गोळा करायचं नाही होती. काय करावं काय नाही. आता किती 2-4 दिवस झालं म्हणजे आलेच नाही मी. किती दिवस झालं ग? 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. तर मला वाटलं हिला किती आठवण येते काय माहित माझी. इतर काय ध्यान पण नाही काढत माझं. हा डोक्याला बघ हातला. गार आहे की डोकं? गरम कुठं आहे बरं? काय तर झालंय का बरं? एकदम छान आहे तू. फक्त डोळ्याला झालं इथं बाईला माझ्या ह्या डोळ्याला त्रास व्हायला. हा हा काय नाही होत. तेल लावून डोकं विचारलं बाईचं माझ्या. गुणाची बाय माझी. छकुली बी माय माझी गुणाची. हा लय गुणाचं लिकूर आहे. ही बी जरा दुखण्यातून उठल्यापासून जरा आजारी पडतं धडाधड. हा दोन्ही बी लेकरं माझी गुणाची आहेत. हा चांगलं मोना आजीने तेल लावून बाईचं माझ्या डोकं विचारले. मोना आजीला सांगितले म्हाताऱ्या आजीची सेवा करत जा म्हणून. हा मग टिकली किती छान लावली. किती छान दिसते. गोंडस बाळ दिसते माझं. हा पट्टी होती कोणाची काय नको हा हा तिथं. बर आता मी निघू का मग? जाऊ? भाकर खाल्ली का? भाकर नाही खाल्ली अजून. हो फराळाचं करायचं उलसं. करते आता खाली जाऊन. काळजी घ्या सगळ्यांनी बरं छकुले. पडायचं नाही धडाधड छकुले. काळजी घ्यायचं म्हणून आजी. चला काळजी घ्या. हा 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 बाय बाय. हं? कुठं लांब चालले करायला परदेशाला निघून. 5 दिवस राहिले ना नागपंचमीला. बघावं लागलं खाली. बघते बरं. चल टाटा बाय बाय कर मला. बाय बाय कर. हा बाय बाय.